27 तारखेला मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईच्या दिशेने निघणार आहे। मात्र आजच 26 तारखेला अंतरवली सराटी जाम होण्याची शक्यता आहे। त्यासाठी अंतरवली सराटीत मुक्कामाला सुद्धा मराठा बांधव निघाले आहेत आणि या मराठा बांधवांची व्यवस्था करण्यासाठी जवळपास 16 लॉन वरती ही व्यवस्था करण्यात आली आहे। 16 लॉन मराठा बांधवांसाठी बुक असल्याचं कळतंय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। अंतरवली सराटी इथं 26 तारखेला मुक्कामी येणाऱ्या मराठा बांधवांसाठी जे आहे तर त्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। वेगवेगळे लॉन वेगवेगळ्या रस्त्यावरती खऱ्या अर्थानं उपलब्ध आहेत आणि त्या ठिकाणी मराठा बांधव आपला मुक्काम करू शकतात। जवळजवळ अंतरवली सराटीच्या आजूबाजूच्या परिसरात 16 लॉन जे आहेत तर ते लॉन्स बुक असल्याचं कळतंय आणि इथं मराठा बांधव मुक्काम करू शकतात। येत्या 27 तारखेला मराठा बांधव जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। चलो मुंबईची हाक जरांगे पाटलांनी दिली आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवरती 26 तारखेला काही मराठा बांधव अंतरवली सराटीकडे मुक्कामाला निघालेले आहेत। 2 दिवसापासून ही सगळी तयारी चालू आहे आणि अंतरवली सराटीत मराठा आल्याच्या नंतर त्या ठिकाणी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। अंतरवली सराटी ते मुंबई अशा पद्धतीची ही वारी असणार आहे। एक मुक्काम शिवनेरी गडावरती असणार आहे आणि त्यानंतर थेट मराठे मुंबईत घुसणार असल्याचं कळतंय। मात्र आता सध्या उद्याच्या पार्श्वभूमीवरती जवळजवळ 16 लॉन्स जे आहेत तर त्या ठिकाणी मराठा बांधवांची व्यवस्था मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सिद्धेश्वर मंगल कार्यालय महाकाळा इथलं, त्यानंतर गोदावरी लॉन्स आहे शहागड ते महाकाळा या रोडवर, सानिका लॉन्स आहे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या पूर्व बाजूला हा लॉन्स आहे, त्यानंतर गोदावरी लॉन्स आहे झमझम पेट्रोल पंपासमोर बायपास जवळ गेवराईच्या, त्यानंतर भाग्यलक्ष्मी लॉन्स सुद्धा आहे जो की कोल्हे रोडला आहे गेवराईला, गजानन मंगल कार्यालय कोल्हे रोड गेवराई या ठिकाणी सुद्धा मराठा बांधवांची सोय करण्यात आली आहे। बेदरे लॉन्स कोल्हे रोड गेवराई आणि शिवनेरी मंगल कार्यालय ताकडगाव रोड गेवराई अशा पद्धतीने गेवराईच्या परिसरात हे 5 लॉन्स आहेत आणि त्या ठिकाणी मराठा बांधवांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आल्याचं कळतं आहे। त्यानंतर पैठणच्या परिसरामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं मराठा बांधवांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। भुमरे पाटील लॉन्स पैठण पाचोड रोड वरती आहे आणि त्या ठिकाणी व्यवस्था आहे। रामानंद लॉन्स पैठण पाचोड रोड इथं सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे आणि मधुमालती लॉन्स चावरे पेट्रोल पंप समोर पाचोड या ठिकाणी सुद्धा मराठा बांधवांची मुक्कामाची सोय करण्यात आलेली आहे। त्यानंतर घनसांगवी अंबडच्या परिसरामध्ये सुद्धा मराठा बांधव त्या परिसराकडनं कुणी येत असेल त्या दिशेनं तर त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। झवर मंगल कार्यालय घनसांगवी अंबड रोड घनसांगवी फाटा अंबड या ठिकाणी मराठा बांधवांच्या मुक्कामाची सोय आहे। त्यानंतर सद्गुरू रिसॉर्ट रिलायन्स पेट्रोल पंपा समोर जालना बीड रोड अंबड या ठिकाणी सुद्धा ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। मसोदरी मंगल कार्यालय मसोदरी देवी मंदिर जालना बीड रोड अंबड या ठिकाणी व्यवस्था आहे। सरस्वती लॉन्स जालना बीड रोडवर आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पूजा लॉन्स जालना बीड रोडवर अंबड या ठिकाणी खरं तर व्यवस्था करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने जवळजवळ 16 लॉन्स जे आहेत मराठा बांधवांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी उपलब्ध असल्याचं कळतं आहे। मराठा बांधवांच्या सहकार्यातून मराठा बांधवांना एकमेकांना जे सपोर्ट करतायत त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळतात। अंतरवली सराटी इथं 26 तारखेला या मुक्कामाला येणाऱ्या बांधवांची सोय अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि मराठे लवकरच मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। एक प्रचंड मोठा आग्यामोहोळ प्रचंड मोठं वादळ मुंबईच्या दिशेने जाणार आहे। वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू, त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।